अन्वी अश्विन भाग 8। अचानक अश्विनला केतनचा फ़ोन येतो आणि तो त्याला सांगतोय, सर आपने जिस इंसान की डिटेल मुझे मांगी थी वो मुझे मिल गया है। वो इंसान अभी शिमला में है। मैं उसकी पूरी डिटेल आपको भेज रहा हूँ। ठीक है, मैं देखता हूँ। और एक काम करना, शिमला की फ़्लाइट तिकीट बुक करना। मैं आज ही निकलना चाहता हूँ। ओके सर। थोड्या वेळात अश्विन आपली पॅकिंग करत असतो. त्याला अशी पॅकिंग करताना त्याची आई त्याला विचारत असते, हे काय आहे अश्विन? तुझ्या तर आणखीन सुट्ट्या बाकी आहे ना? मग पॅकिंग कसली करत आहेस? कुठं जात आहेस तू? आधीच तुला बरं नाही आहे. अश्विन म्हणाला, आई मला महत्त्वाचे काम आलेले आहे. त्यासाठी मला जाणं आवश्यक आहे. आई म्हणाली, मला काही माहीत नाही, पण तू कुठं जायचं नाही आहे. तू येथे आराम करायला आला आहेस ना? अरे ती जखम बघ किती झालेली आहे. अगं आई, तू माझी काळजी करू नको. मी घेईल आपली काळजी. माझं काम झालं की मी लगेच परत येईल. बरं कुठं जात आहे ते तरी सांग ना? अश्विन म्हणाला, मी शिमल्याला जात आहे. आई म्हणाली, शिमल्याला? अरे तिथं तर खूप थंडी असेल. थंडीचे काही कपडे वगैरे घेतले का? थांब मी तुला काढून देते. ते कपाट उघडून बघते तर ती म्हणाली, हे बघ थंडीचे कपडे येतेच राहिले. बॅगमध्ये काय भरलं काय माहिती. बरं झालं मी बॅग बघितली तर. अरे यार, गडबडीत विसरलोच होतो की शिमल्याला थंडी असते. असे म्हणताच दोघेही असतात. तसाच अश्विनचा फोन वाजतो. हाँ बोल ना केतन. सर मैंने आपकी टिकट और शिमला में रहने के लिए होटल की सब व्यवस्था कर दी है. आपकी फ्लाइट अभी 1 घंटे में है. अश्विन म्हणाला, थैंक यू सो मच केतन. सर मैंने होटल का नाम और सब डिटेल आपके मोबाइल पे भेज दिया है. फोन ठेवताच अश्विन तसा धावत पडत निघतो. मागून त्याची आई ओरडते, अरे कमीत कमी काहीतरी खायचं तरी घेऊन जा ना. त्यावर तो सुद्धा ओरडत म्हणाला. अश्विन म्हणाला, असू दे आई, मला वेळ झालेला आहे. मी बाहेर खाऊन घेईल. आणि तो सरळ एअरपोर्टला निघाला. वाटेत त्याला एकदा तरी तन्वी सोबत बोलावं असं वाटत होतं, पण त्याचा नाईलाज होता. तन्वीने आता त्याचा नंबर ब्लॉकमध्ये केलेला होता. तो सरळ फ्लाईटमध्ये बसतो आणि शिमल्याला पोचतो. शिमल्याला पोचतात अश्विन तिथल्या नैसर्गिक सौंदर्याने अगदी भारावून जातो. तिथली ती थंडी, पांढरा शुभ्र बर्फ, उंच उंच पर्वत, त्यातून वाहणाऱ्या नद्या. एअरपोर्टवर उतरताच हॉटेलच्या स्टॉपने त्याच्या पिकअपसाठी गाडी पाठवलेली होती. तो गाडीत बसून सरळ हॉटेलमध्ये जातो. त्याने केतनला आधी इंट्रोडक्शन दिलेलं होतं. तेथे त्याला एक IPS ऑफिसर म्हणून नाही तर एक बिझनेसमॅन म्हणून इंट्रोडक्शन करून दिलेलं होतं. हॉटेलमध्ये पोचताच त्याला त्याच्या रूमची चावी देण्यात येते. तो सरळ रूममध्ये जातो. थोडा वेळ फ्रेश होऊन हॉटेलच्या कॉफी शॉपमध्ये तो कॉफी आणि सँडविच घेतो. खाताना तो मनातच म्हणाला, खरंच किती सुंदर ठिकाण आहे ना हे. काश मी तन्वीला सुद्धा येथे आणू शकलो असतो. तिला सुद्धा येथे नक्कीच आवडलं असतं. इथले सौंदर्य पाहून काही क्षणापुरती तरी तिला सगळा विसर पडला असता. आणि मी सुद्धा. आपल्या प्रेमाने तिला तिच्या सगळ्या त्या कटू आठवणी विसरायला भाग पाडले असते. पण असो, आता माझं टार्गेट आहे ते त्या प्रवीणला पकडणे. अश्विन घड्याळात बघतो. त्या दुपारचे 4 वाजलेले असतात. कॉफी शॉपमधून सरळ बाहेर जाण्याचा विचार करत असतो. हॉटेलचा स्टॉप त्याला गाडी करतो. तो गाडी घेऊन सरळ ज्या ठिकाणी प्रवीण राहत असतो त्या जागेवर जातो आणि गाडी दूरच पार्क करून प्रवीण कुठं दिसतो का त्याच्यावर नजर ठेवत असतो. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्याला प्रवीण घराच्या बाहेर निघालेला दिसत असतो. प्रवीण आता पहिल्यापेक्षा बदललेला दिसत होता. म्हणजे त्याचा पेहराव, त्याच्या केसांची हेअरस्टाईल, वाढलेली दाढी, त्यामुळे त्याला बघता क्षणी कोणी ओळखू शकणार नव्हतं की हा तोच प्रवीण आहे जो नागपूरमध्ये राहत होता. अश्विन विचार करतो, आधी त्याच्याशी मैत्री करूया. म्हणून अश्विन आपली गाडी बिघडण्याचे नाटक करत असतो आणि गाडीचे बॅनेट उघडून बघू लागत असतो. प्रवीण दिसतात अश्विन त्याला विचारतो, एक्सक्यूज मी, यहाँ कोई मैकेनिकल मिलेगा क्या? मेरी गाड़ी बंद हो गई है. त्यावर प्रवीण थांबतो आणि गाडीकडे बघत म्हणाला, क्या हुआ आपकी गाड़ी को? पता नहीं, अचानक बंद हो गई है. शायद ठंड के वजह से इंजन बंद हो गया है. आपकी गाड़ी बंद की थी क्या? कोई बर्फबारी के वजह से यहाँ अक्सर गाड़ियाँ बंद हो जाती है. अश्विन म्हणाला, हाँ मैं थोड़ी देर के लिए गाड़ी से नीचे उतर रहा था. कोई बात नहीं, मेरे पास एक मैकेनिकल का नंबर है. वो मेरा दोस्त है, उसे कॉल करके बुला लेता हूँ. वो अपनी गाड़ी ठीक कर देगा. थैंक यू सो मच. प्रवीण म्हणाला, इसमें थैंक यू की क्या बात है. हमारा काम है मुसाफिर की मदद करना.
वैसे आपको यहाँ कभी देखा नहीं? अश्विन म्हणाला. हाँ, मैं यहाँ पे एक टुरिस्ट हूँ. प्रवीण आपल्या मेकॅनिकल मित्राला फोन करतो आणि त्या जागेवर बोलावतो. फोनवर बोलून झाल्यावर प्रवीण अश्विनला म्हणाला, देखिए उसको यहाँ आने के लिए आधा घंटा लगेगा. आप एक काम कीजिए, मेरा घर यही पास में है. आप वहाँ चलिए, वो आकर आपकी गाड़ी ठीक करके चाबी देगा, क्योंकि बाहर ठंड बहुत है और मौसम भी खराब हो रहा है. अश्विन त्यावर विचार करू लागला. हे तर अगदी मला पाहिजे होतं तसंच झाले. हा चांगला चान्स आहे याच्या घरी जाऊन त्याच्याबद्दल माहिती काढण्याचा. अगदी योग्य संधी हातात चालून आलेली आहे. त्याला असे विचार करताना बघून प्रवीण अश्विनला बोलला. प्रवीण बोलला, क्या हुआ भाई साहब, क्या सोच रहे हो? यही ना कि एक अजनबी पे कैसे भरोसा किया जाए. तो ऐसा कुछ भी मत सोचिए. हमारा काम यही है, भूले भटके लोगों की मेहनत नवाजी करना. अश्विन म्हणाला, ठीक आहे, फिर चलते हैं आपके घर. दोघेही प्रवीणच्या घराकडे निघतात. प्रवीणचे घर अगदी बऱ्यापैकी होते. घरात बऱ्याच अँटिक वस्तू ठेवलेल्या होत्या. घराचे इंटेरियर खूप छान होतं. भिंतीवर लागलेले फोटो बघून अश्विनच्या लक्षात आले की याचे लग्न झालेले असून त्याला एक मुलगासुद्धा आहे. अश्विन मनात विचार करत असतो, हा किती खालच्या पातळीचा माणूस आहे. एका मुलीच्या प्रेमाच्या जाळ्यात उडून तिचे आयुष्य बर्बाद करून आपण मस्त आपला संसार थाटून येथे राहत आहे. त्याच्या मनात कसली खंत नाही, कुठला पश्चाताप नाही. अश्विनला असे घराचे निरीक्षण करताना बघून प्रवीण त्याला म्हणाला, ये सब मेरे वाइफ की चॉइस है. बड़े प्यार से उसने घर को सजाया है. बैठिए, उसको बुलाता हो. तिला आवाज देत म्हणाला, वैशाली जरा बाहेर तो आणा. लगेच आतून एक जवळजवळ 23-24 वर्षांची स्त्री बाहेर येते. दिसायला गोरी, पान तिचे लाल गाल, लाल होठ आणि लहान डोळे बघून लगेच लक्षात येते ती नॉर्थ ईस्टची असावी. तो तिला बघतच म्हणाला, वैशाली जरा चाय लाना, इनकी गाडी खराब हो गई है. ती अश्विनकडे हसून नमस्कार करते, चहा बनवायला आत जाते. अरे अपने अपना नाम नहीं बताया और कहाँ से आए भी नहीं बताया. त्यावर अश्विन बोलतो, मेरा नाम अश्विन है और मैं मुंबई महाराष्ट्र से आया हूँ. मुंबई महाराष्ट्र ऐकताच प्रवीण दचकतो आणि म्हणाला, मुंबई महाराष्ट्र. त्याला असे आश्चर्यचकित झालेले बघून अश्विन त्याला विचारतो, क्यों मुंबई सुनकर आप चौंक क्यों गए? प्रवीण बोलला, नहीं नहीं ऐसा कुछ नहीं. ॲक्च्युली मैं भी महाराष्ट्र से हूँ. म्हणजे मी सुद्धा मराठी भाषेत आहे. अश्विन म्हणाला, अरे वा, हो का, हे तर फार छान झाले. तुम्ही येथे कसे? प्रवीण म्हणाला, मी येथे नोकरीच्या संदर्भात आलेलो आहो आणि येथे स्थायिक झालो. तसेही आता तिकडं माझं कोणीच नाही. इकडं आल्यावर माझी भेट वैशालीसोबत झाली. ती सिक्कीमची आहे. तिला मी एका हॉटेलमध्ये बघितलं. बघता क्षणी आमचे एकमेकांवर प्रेम झाले आणि लगेच आम्ही लग्न केले. 1 वर्षात आम्हाला मुलगा झाला. अश्विन म्हणाला, अरे वा, फारच छान. तुम्ही कुठं काम करता? प्रवीण म्हणाला, मी एका टूर अँड ट्रॅव्हल्समध्ये काम करत असतो. आणि तुम्ही काय करता? अश्विन म्हणाला, इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस करतो. थोड्याच वेळात वैशाली चहा घेऊन येते. दोघेही चहा घेतात. तेवढ्यातच दारांची बेल वाजते. तर समोर प्रवीणचा मेकॅनिकल चाबी घेऊन आलेला असतो. प्रवीण कारची चाबी अश्विनला देत असतो. हे घ्या अश्विन साहेब, तुमच्या कारची चाबी. चाबी घेतात अश्विन खिशातून पैसे काढतो आणि प्रवीणला पैसे देणार. तेवढ्यातच प्रवीण म्हणाला, अरे पैसे वगैरे असू द्या, तुम्ही आमचे पाहुणे, शिवाय माझ्या राज्यातून आलेले, तुमच्याकडून पैसे कसे घेणार? बरे, आणखीन किती दिवस मुक्काम आहे तुमचा? अश्विन म्हणाला, मी 1 आठवड्यासाठी आलेलो आहोत. प्रवीण म्हणाला, मग तुमची काही हरकत नसेल तर उद्या या आमच्याकडे लंचसाठी. माझी बायको वैशाली खूप छान स्वयंपाक करते. अश्विन या क्षणांची वाट बघत होता. प्रवीण कधी त्याच्यासमोर मैत्रीचा हात पुढे करत म्हणाला, अरे नको, कशाला उगाच आम्हाला त्रास. प्रवीण म्हणाला, त्यात त्रास कसला? तुम्हाला भेटून बऱ्याच दिवसांनी आपलं कोणी भेटल्यासारखं वाटलं. नक्की या, म्हणजे आम्हाला चांगलं वाटेल. मी वाट बघेल तुमची. अश्विन म्हणाला, बरं ठीक आहे, उद्या नक्की येईल. एवढे बोलून अश्विन प्रवीणसोबत हात मिळवून निघून जातो. अश्विन हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्या बेडवर निवांत पडतो. विचार करतो, मला अगदी जसं होतं अगदी तसंच झालं आहे. प्रवीण माझ्याशी मैत्री करून बसलेला आहे. आता मला माझा पुढचा डाव टाकायला बरं. दुसऱ्या दिवशी अश्विन ठरल्याप्रमाणे प्रवीणच्या घरी लंचसाठी जातो. प्रवीणची वाईफ अश्विनचे स्वागत करते. त्यांच्यासाठी जेवायला छान पदार्थ बनवते. ती तिघेही गप्पा गोष्टी करत जेवण करत असतात. जेवण झाल्यावर अश्विन आणि प्रवीण समोर हॉलमध्ये बसतात. तेव्हा अश्विन प्रवीणला विचारतो,
तर मग प्रवीण, तू येथे आपले सगळं काही सोडून कसा काय आला? तुझे आई वडील नातलग कोणी तर राहत असेल ना नागपूरमध्ये? नागपूर नाव ऐकताच प्रवीण थोडा शांतच झाला आणि तो आश्चर्याने बघून अश्विनला म्हणाला, नागपूर? मी तर तुम्हाला सांगितलंच नाही मी कुठला आहे ते. त्यावर अश्विन त्याला लगेच लक्षात येतं की प्रवीणने त्याला सांगितले नव्हते तो नागपूरचा आहे. त्यावर अश्विन स्वतःला सावरत लगेच म्हणाला, काय मी नागपूर म्हणालो का? अरे, चुकून माझ्या तोंडून निघून गेले असेल. कारण कालच माझ्या एका मित्रांचा फोन आला होता. तो नागपूरवरून बोलत होता ना, बहुधा तेच माझ्या डोक्यात राहिलं असेल. पण नागपूर ऐकताच तू असा स्तब्ध का झाला? म्हणजे तू खरंच नागपूरला राहायचा का? अश्विनच्या तोंडून नागपूरचे नाव ऐकल्याने प्रवीणच्या चेहऱ्यांवरचा रंगच उडाला. थंडीतही त्याला घाम येऊ लागला होता आणि तो घाम पुसू लागला. अश्विन त्याच्या चेहऱ्याचे सगळे हावभाव निरखून बघत होती. त्याला असे भाबरलेलं बघून अश्विन त्याला म्हणाला, काय झाले प्रवीण? तुला अचानक एवढ्या थंडीत घाम कसा काय आला? त्यावर प्रवीण गोंधळून बोलला, घाम कुठं काय? नाही काही नाही, ते तुम्ही बघा नागपूर बोलला ना. अश्विन म्हणाला, अच्छा, ते तर मी सहज बोलून गेलो. का, तुझा काही नागपूरशी संबंध होता का? म्हणजे मित्रमैत्रिणी, एखादी तुझी एक्स गर्लफ्रेंड? त्यावर प्रवीण आणखीनच गोंधळून जात बोलला. प्रवीण म्हणाला, माझी एक्स गर्लफ्रेंड? हे सगळं काय बोलत आहेत तुम्ही? अश्विन म्हणाला, पहिली गोष्ट अशी की मी नागपूरचा नाही आहे, मी सोलापूरचा आहे. मी कधी नागपूर बघितलेच नाही. तेथे राहायचा माझ्या मित्रमैत्रिणीचा काही प्रश्नच उरत नाही. अश्विनला कळले, हा सर्रास खोटं बोलत आहे आणि तो मनाशी बोलला, कितीही लपाछपी कर, पण तुझा चेहरा स्पष्ट सांगून जात आहे. अरे, नागपूर असो किंवा सोलापूर, महत्त्वाचे काय आहे की तू आपल्या महाराष्ट्राचा आहे. बरं, मग तुझ्या घरी तुझे आई वडील असतील ना? प्रवीण म्हणाला, नाही, माझे कोणीच नाही. लहानपणीच माझी आई बाबा मला सोडून गेले. मी अनाथ आश्रमात लहानांचा मोठा झालो. जमेल तसे शिक्षण घेतले आणि नोकरी करायला इकडे आलो. जो काही आहे ते स्वतःच्या हिमतीवर कष्टाने आहे. बराच वेळ गप्पा गोष्टी केल्यानंतर अश्विन त्याचा निरोप घेत म्हणाला, प्रवीण, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. तुझी काही हरकत नसेल तर उद्या मला तू शिमला साईडला सीन करून देशील. डोंट वेरी, मी तुझ्या कंपनीची कार हायर करेल. हो का? नाही, तुम्ही उद्या या, आपण नक्की जाऊया. त्याचा निरोप घेऊन घरी जातो. अश्विनला भेटल्यानंतर प्रवीण खूप विचारात पडतो. अश्विन असं कसं नागपूर म्हणून गेला? कारण मी तर त्याला काहीच बोललो नव्हतो. मग तो स्वतःशीच बोलत म्हणाला, मी वेडाच आहे, सहज बोलून गेला असेल तो. मी त्याच्याबद्दल जास्तच विचार करत आहे. असो, उद्या मला त्याला घेऊन जायचं आहे, तेव्हा मला आणखीन त्याच्याबद्दल जाणून घेता येईल. बऱ्याच दिवसापासून तन्वी आणि अश्विनचा संपर्क तुटलेला होता. तन्वीलाही त्याची कमी जाणू लागली होती. पण आयुष्यात असलेल्या कटू अनुभवानंतर परत कोणावर विश्वास ठेवणे तिच्यासाठी कठीण झालेले होते. ज्या दिवसापासून ती दिल्लीमध्ये निघून आली त्या दिवसानंतर तिच्या आईबाबांनी तिच्याशी संपर्क केला नाही. जणू काही ती त्यांच्यासाठी मेलेलीच होती. 2 दिवसावर राखी होती. तिला तिचा लहान भाऊ अक्षयची खूप आठवण येऊ लागली होती. म्हणून मुद्दाम त्याच्यासाठी छान राखी घेऊन आली. ती राखी बघून विचार करू लागली की मी त्याला पोस्ट करू की नको. असे पहिल्यांदा झाले होतं की राखीमध्ये आज त्याच्याबरोबर नव्हती. नेहमी त्याला राखी बांधल्याशिवाय ती जेवण करत नव्हती आणि तो सुद्धा तिच्यासाठी वर्षभर जमवलेली पॅकेट मनी तिच्या गिफ्टसाठी खर्च करत होता. दोघा भावा बहिणींचे एकमेकांवर अटूट प्रेम होतं. पण जेव्हापासून तन्वीसोबत ती घटना घडली तेव्हापासून त्याच्या चेहऱ्यांवरचं हसू हरवलेलं होतं. नेहमी मस्ती करणारा, खोड्या करणारा अक्षय आता खूप शांत झालेला होता. मित्रांसोबत सुद्धा हुंदकावणे त्याचे कमी झालेले होते. पूर्वी कोणत्याही लहान सहान गोष्टी तन्वीला सांगितल्याशिवाय शांत राहत नसायचा. आईबाबांसोबत बोलायची त्याचे धाडस होत नव्हते. पण आता तर त्याला तेही शक्य नव्हते, कारण तन्वी त्याला सोडून दिलेला आलेली होती. त्याच्यासाठी घेतलेली राखी हातात पकडून तन्वी रडू लागली. तिला अक्षयची खूप आठवण येऊ लागली. खूप विचार करून शेवटी तिने ती राखी पोस्ट केली. त्यात तिने अक्षयसाठी एक चिठ्ठीसुद्धा लिहिलेली होती. प्रिय अक्षय, मला माहीत आहे आज राखी आहे आणि मी तुझ्यासोबत नाही. असे कधी झाले नाही. राखीचा दिवस आणि मी तेथे नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी दुनियाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असेल, माझी राखी नेहमी तुला मिळेलच. कारण यापेक्षा अटूट नाते कुठलेच नाही.
मला माहीत आहे राखी बांधताना तू माझं नेहमी रक्षण करशील असे तू मनाशी ठरवण्याचा, पण तू माझे रक्षण करू शकला नाही याची खंत तुला आहे आणि म्हणून तू कोणाशी बोलत नाही आणि आपल्या मनातल्या भावनाही व्यक्त करत नाही. माझ्यासोबत जे काही झाले ते माझ्या नशिबात लिहिलेले होते. ते तूच काय तर कोणीही बदलू शकत नाही. प्रत्येकाला आपले भोग भोगावेच लागतात. त्यामुळे तू स्वतःला अपराधी समजून घेऊ नको आणि मला वचन दे की आजपासून तू स्वतःसोबत आईबाबांची सुद्धा काळजी घेशील. माझी काळजी करू नको. मी इकडं आनंदात आहे. मी कधी काही जे अनुभवले ते आता मी अनुभवत आहे. ते म्हणजे स्वातंत्र्य आणि माझा मोकळा श्वास. लिहायचे तर खूप आहे पण शब्द कमी पडतात. तुझी लाडकी बहीण तन्वी. इकडे अश्विन शिमलाला साईड सीनसाठी प्रवीणची वाट बघत होता. थोड्या वेळात प्रवीणची गाडी घेऊन तेथे येतो. त्यानंतर ते दोघेही साईड सीन करतात. शिमल्यातील वेगवेगळ्या पॉईंट्स बघून अश्विन अगदी हरवून जातो आणि प्रवीणला म्हणाला, प्रवीण, तू खूप लकी आहेस. इतक्या सुंदर शहरात तू राहतो. मला वाटलं तुला इथे राहून बरेच वर्ष झाली आहे, कारण तुला प्रत्येक ठिकाणांची पूर्ण माहिती आहे. वर्ष म्हणजे फार नाहीत तरी 5 वर्ष झालेली आहेत. मला आधीपासून या ठिकाणाचे वेडे होते. तुम्ही तुमच्याबद्दल काही सांगितलेच नाही. अश्विन म्हणाला, माझ्याबद्दल काय सांगायचे. मी मुंबईला राहतो. घरी आईबाबा आहेत. अजून लग्न झालेली नाही. आपली बॅचलर लाईफ एन्जॉय करत आहे. सध्या तरी मी सिंगल आहे, पण एखाद्या सुंदर युवतीची वाट पाहत आहे. प्रवीण म्हणाला, मिळेल का नाही. तुमच्यासारख्या स्मार्ट हँडसम मुलात तर मुलगी मिळणं आवश्यकच आहे. शिवाय तुम्ही मोठे बिझनेसमॅन सुद्धा आहात. अश्विन म्हणाला, एक विचारू का. लग्नाच्या आधी तुम्ही कोणी गर्लफ्रेंड तर असेलच ना. अश्विनला प्रवीणकडून हे जाणून घ्यायचे होते की तो तन्वीबद्दल काही सांगेल की नाही. प्रवीण म्हणाला, गर्लफ्रेंड छे, माझी कधीच कोणी गर्लफ्रेंड नव्हती. इनफॅक्ट मला तर गर्लफ्रेंड वगैरे या गोष्टीत पडायचेच नव्हते, म्हणून कधीच त्या मार्गाला गेलोच नाही. अश्विनला कळत होते हा काही सहजासहजी तन्वीसोबत केलेल्या दुर्व्यवहाराची कबुली देणार नाही. याने तर साफ कधी गर्लफ्रेंड नव्हती असं सांगितलं. मला कालपासून एक गोष्ट विचारायची होती, पण मला संकोच वाटत होता. पण आता आपल्यात एवढी तर मैत्री झालेलीच आहे की मी तुला सहज विचारू शकते. अरे त्यात काय आहे. अश्विन, काय विचारायचे आहे तुम्हाला. अश्विन म्हणाला, मला ड्रग्सची सवय आहे. ड्रग्स घेतले नाही तर मला बेचैन झाल्यासारखं वाटतं आणि आता माझ्याजवळ असलेले कोकीन संपतच आलेले आहे. इथे कुठे ड्रग्स मिळते का याची तुला कल्पना आहे का. मी वाटेल ती किंमत द्यायला तयार आहे. तुला काही माहीत असेल तर मला तू सांगू शकतोस का. अश्विन प्रवीणच्या चेहऱ्याचे हावभाव टिपण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याने ते टिपले. ड्रग्सचे नाव घेताच त्याच्या चेहऱ्याचा रंग उडालेला होता. वाटलं ती किंमत द्यायला तयार आहे. ऐकल्यावर प्रवीण मोहित होऊन त्यावर तो लगेच बोलला, तुला ड्रग्सची सवय आहे म्हणजे तू नशा करतोस. येथे ड्रग्स कुठे मिळतो ते मला माहीत आहे. इथे मोठमोठे व्यावसायिक, पॉलिटिशियन आणि बिल्डर यांच्या प्रत्येक रविवारी रेव पार्टी असते. त्या जागेवर गेल्यावर ड्रग्स आरामात मिळू शकतो आणि योगायोग असा आहे की उद्याचा रविवार आहे. पण त्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये काही कॅश जमा करावी लागेल. त्या रेव पार्टीची मी तुम्हाला पास अवेलेबल करून देईल. त्या पार्टीचा टायमिंग आणि ती पार्टी कोणाकडून अरेंज केलेली आहे याची माहिती मिळेल. तू मला थोडा वेळ दे. मला माझ्या PA सोबत बोलून काही कॅश ट्रान्सफर करून घ्यावी लागेल. मी तुला तसा फोन करेल. असं बोलून ते दोघेही आपापल्या ठिकाणी निघून गेले. अश्विन प्रवीणने बोललेले सगळे आठवून पुढं काय करावे याचा विचार करू लागला, तर प्रवीण मिळणाऱ्या नफ्यांचा विचार करू लागला. अश्विनने लगेच आपल्या अकाउंटमध्ये 3 लाख रुपये काढून प्रवीणला फोन करून आपल्या हॉटेलमध्ये बोलावले. थोड्याच वेळा प्रवीण तिथे आला. आधी त्यांनी इकडल्या तिकडल्या गोष्टी केल्या. त्यानंतर अश्विनने प्रवीणला 3 लाख रुपये दिले. तसेच प्रवीणने त्याला रेव पार्टीची पास दिली. जाताना प्रवीण त्याला सांगून गेला, तुम्हाला मी दुसऱ्या पार्टीशी मिळवून देईल. तो तुम्हाला मला हवे तो ड्रग्स देईल. प्रवीण जाताच अश्विनने दरवाजा लावून घेतला. पार्टी कोणी अरेंज केली ते बघू लागला. त्यावर मोहित सिंघानिया असे लिहिलेले होते. अश्विनने लगेच मोहित सिंघानियाबद्दल माहिती गोळा केली तर त्याला माहीत झाले मोहित सिंघानिया हा शिमल्यातील MI होता. त्यावर अश्विन विचार करू लागला, म्हणजे हा रेव पार्टीचा कारणाने बऱ्याच मोठ्या व्यक्ती हातात लागणार होता. अश्विनला आता या रेव पार्टीमध्ये जाऊन तिथे रेड मारायची होती.
आणि तिथल्या सगळ्यात मोठ्या कंपनींना पकडायचे होते. आणि प्रवीण तर आता चांगल्याच जाळ्यात फसलेला होता. त्याला तर आता धारा 31A, 41A आणि 42A प्रतिकरवर लावता आली असती. या धारानुसार ड्रग्ज घेणारा आणि ड्रग्ज देणारा हे दोघेही दोषी असून 10 ते 12 वर्ष शिक्षा सहज भोगावी लागते. अश्विनने लगेच लोकल पोलीस आणि आपल्या हेडसोबत बोलून रविवारी होणाऱ्या या रेव पार्टीबद्दल माहिती दिली आणि स्वतः तो शिमल्यातील कमिशनर सोबत बसून बोलला. त्यावर कमिशनर त्याला वाटेल ती मदत करायची परमिशन देतात आणि म्हणतात, ऑफिसर अश्विन, अपने आदमी को यहाँ से ले जा सकते हो. उसके लिए मैं आपको उसको लेने जाने के लिए बाकी फॉर्मॅलिटी पूरी कर देता हूँ. अश्विन बोलून निघून गेला आणि रेव पार्टीची वाट बघू लागला. अश्विन आपल्या रूममध्ये बसून विचार करू लागला. शेवटी तो दिवस आला. त्या नराधमाला प्रवीणला आपल्या सोबत घेऊन जायचा आणि त्याला तन्वीच्या समोर उभं करेल. त्याने जे काय तन्वीसोबत केले ते अक्षरशः आहे. एका मुलीसोबत कोणी असं कसं वागू शकतो, जी की त्याच्यावर प्रेम करत होती, त्याच्यावर विश्वास करत होती आणि स्वतःच्या नशेच्या प्रीतीसाठी त्याने तिला एका दुसऱ्या नराधमाच्या स्वाधीन केले. एका हसत्या खेळत्या हुशार मुलीचे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त केले. त्यासाठी त्याला जी काही शिक्षा मिळेल ती कमीच असेल. त्यावर तर अशा धारा लावल्या की तो आयुष्यभर तुरुंगातून बाहेर निघणार नाही. संध्याकाळी अश्विन पार्टीमध्ये जायला सज्ज झाला. रात्री 11 वाजता रेव पार्टी सुरू होणार होती. पार्टीला निघण्याच्या आधी त्याने कमिशनरला फोन लावला आणि आपला प्लॅनबद्दल सगळे समजावून सांगितले होते. अश्विन हॉटेलची गाडी घेऊन पार्टीच्या ठिकाणी निघून गेला. पार्टी शिंगाणियाच्या अलिशान बंगल्यांमध्ये होती. तिथे जवळजवळ शिमल्यातील बरीच मोठमोठी असामी आलेली होती. त्यांच्याकडे बघून असे वाटले, दिवसभर हे लोक किती सोजस्व असल्याचा आव दाखवत असतात. दिवसभर सोशल गॅदरिंगमध्ये मिळतात आणि रात्री या रेव पार्टीमध्ये एकत्र येतात. हेच ते लोक आहेत जे काहीतरी तुरुंगांना त्यांच्या चांगल्या फ्युचरबद्दल, करिअरबद्दल त्यांना मोटिवेट करतात. त्यांना बघून कितीतरी मुलांना वाटतं आपण यांच्यासारखे बनले पाहिजे. काही मुलं त्यांना आपली इम्प्रेशन समजवतात आणि प्रत्यक्षात मात्र ही लोक मुलांना नशेच्या अधीन करून आपला फायदा करून घेतात. अश्विनने आपल्या करिअरमध्ये अशा प्रकारची पार्टी कधी अनुभवलेलीच नव्हती. पार्टीमध्ये नशेची काही कमी नव्हती. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स, अल्कोहोल आणि एवढेच नव्हे तर विदेशातून काही डॉन्सर्ससुद्धा आलेले होते, जो तो अगदी नशेच्या धुंदीत होता. अश्विनची नजर फक्त प्रवीणला शोधत होती. अश्विनला प्रवीण दूर एका व्यक्तीसोबत बोलताना दिसला. अश्विन त्याच्याजवळ गेला. तेव्हा प्रवीणने अश्विनची ओळख त्या माणसासोबत करून दिली. तेव्हा समजले की तो माणूस एक ड्रग्ज डीलर होता. तो पार्टीमध्ये सगळ्यांना ड्रग्ज सप्लाय करत होता. तो व्यक्ती रशियन होता. त्याचे नाव जेम्स होते. म्हणजे इंडियात येणारा ड्रग्ज रशियातून आलेला होता. म्हणजे याची सूत्रे रशियात जुळलेली होती. एवढ्या मात्र ड्रग्ज इंडियामध्ये कशा पद्धतीने आणला जात असेल. एअरपोर्टमध्ये हाय सिक्युरिटी असते. हे अश्विनला सगळं जाणून घ्यायचं होतं. त्याने आपल्याजवळ उरलेली रक्कम जेम्सला दिली आणि जेम्सने त्याला आपल्या जवळील ड्रग्ज दिला. अश्विनला म्हणाला. त्यावर प्रवीण अश्विनकडे हसून म्हणाला, अश्विन साहेब, आप आम खाओ, गुटली क्यों गिन रहे हो? तो कुठूनही आणि कसाही का आणेना, त्याच्याशी आपल्याला काय लेणं देणं. आपल्याला मिळालेल्या मालासोबत मतलब आहे. अश्विन म्हणाला, असं कसं बोलतोय? प्रवीण, लेनदेन तर आहेच. कारण हा माझा भारतातील कितीतरी तरुण मुलांना आपल्या व्यसनाच्या अधीन करत आहे. मग मला तर आवाज उठायचाच पाहिजे ना. मग ड्रग्ज तुला सुद्धा पाहिजे होतं की. आता कशाला एवढ्या मोठमोठ्या गोष्टी करतोस? हा जेम्स कुठून आला, कसा आला, तुला काय याचे काय करायचे आहे? आपल्याला माल घ्यायचा आणि गुपचूप निघून जायचं. आणि जेम्सकडे बघत प्रवीण म्हणाला. अश्विन प्रवीणकडे हसत बघत म्हणाला, तुला काही वेळात कळेलच. अँड जेम्स, अँड मिनिट्स डोंट टू गे. अश्विन लगेच फोन लावतो. बाहेर असलेल्या आपल्या पोलीस फॉर्म्सला बोलावतो. तेवढ्यातच सगळी पोलीस फॉर्म बंगल्याच्या आत येते आणि सगळ्यांना आपल्या ताब्यात घेते. अचानक आलेली पोलीस फोर्स बघून सगळे हादरून जातात. प्रवीण आणि जेम्सला तर काय करू आहे हे कळतच नाही. पळण्याचा प्रयत्न करतात. अश्विन अचानक बंदूक काढून त्यांच्यावर फ्लाईट करतो आणि प्रवीणला म्हणाला, प्रवीण, पळण्याचा प्रयत्न करू नको. जेम्स, डोंट यू ऑर शूट यू. दोघेही हात वर करतात.
प्रवीण अश्विनकडे प्रश्नार्थक नजरेने बघतो आणि त्याला म्हणाला, तू कोण आहेस? अश्विन म्हणाला, मी IPS ऑफिसर अश्विन देसाई फ्रॉम बेंगलोर. तू आर अंडर अरेस्ट. प्रवीण म्हणाला, आणि आता तुला माझ्यासोबत महाराष्ट्रात चलावे लागेल. महाराष्ट्रात का? तू तर बेंगलोर पोलीस आहेस ना? मग अश्विन म्हणाला, पण तू महाराष्ट्रातील वॉन्टेड आहे. चल माझ्यासोबत, बाकी आपण महाराष्ट्रात गेल्यावरच बोलू. अश्विन प्रवीणला घेऊन शिमल्याला पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि सगळ्या मिनिस्टर, बिझनेसमॅन आणि इतर ड्रग्ज पेडलरला शिमला पोलिसांच्या हवाली करतो. शिमला पोलीस अश्विनच्या बहादुरीबद्दल त्याचे कौतुक करतात आणि रात्री एक मोठी प्रेस कॉन्फरन्स बोलवतात. प्रेस कॉन्फरन्स अश्विनच्या हॉटेलमध्ये ऑर्गनाईज केलेली असते. तुमचे सगळे मीडिया रिपोर्टर अश्विनचा आणि कमिशनरचा ऑफ शिमला यांचा इंटरव्ह्यू घेतात. इंटरव्ह्यूमध्ये कमिशनर सगळ्या मीडिया रिपोर्टरला सांगत असतात, कल रात हमारे शिमला में मोहित सिंघानिया ने एक रेव पार्टी ऑर्गेनाइज की थी. उसमें हमारे शिमला की कई नामचीन हस्तियां शामिल थे. उसके साथ ड्रग्स पेडलर भी शामिल थे. उसको कल रात को शिमला पुलिस ने गिरफ्तार किया है और इन सब में शिमला पुलिस का साथ दिया है. IPS ऑफिसर अश्विन देसाई जो बेंगलोर में पोस्टेड है, वो यहाँ हॉलीडे पर आए थे, लेकिन उसका पॉलिसी फर्ज उन्हें छुट्टियों में भी शांत नहीं बैठने देता है. यही है सच्चे और ईमानदार ऑफिसर की निशानी. हे सगळं ऐकताच मीडिया रिपोर्टरने आपला मोर्चा अश्विनकडे वळवला आणि त्याला प्रश्न विचारू लागले. सर, आपकी बहादुरी के लिए मीडिया रिपोर्टर की तरफ से बहुत बहुत शुक्रिया. आपकी वजह से हमें शिमला में होने वाली ड्रग्स रेव पार्टी के बारे में पता चला, जिनमें कई बड़े बड़े नाम शामिल हैं. क्या आप हमें बता सकते हैं वो लोग कौन हैं? ड्रग्स कहाँ से आई थी? आपको इस बारे में कैसे पता चला? त्यावर अश्विन सगळ्या मीडिया रिपोर्टरला बोलला, मैं आपको पूरी जानकारी तो दे नहीं सकता. अभी केस का इन्वेस्टिगेशन बाकी है. बस मैं इतना बताना चाहता हूँ कि ये पार्टी मोहित सिंघानिया ने ऑर्गेनाइज की थी और पार्टी में रशिया का एक ड्रग्स पेडलर शामिल था. उसका नाम जेम्स है और वहाँ रशिया का हाई क्वालिटी का ड्रग्स सप्लाई किया जा रहा था. और मैं यहाँ हॉलीडेज के साथ साथ अपने एक पर्सनल केस के लिए भी आया था, जो इसी के साथ सॉल्व हो गया. त्यानंतर कमिशनर पुणे अश्विनचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करे. हे सगळं काही न्यूज चॅनल पर प्रसारित झाले. त्यावेळी तन्वी आणि प्रिया घरी बसून टीव्हीवर बघत होत्या. प्रिया चॅनल बदलून बघत होती, तर त्यात अचानक न्यूजवर अश्विनचा झालेला इंटरव्ह्यू दिसतो. त्यावर प्रिया अचानक ओढून म्हणाली, तन्वी बघ तर, अश्विन न्यूज चॅनलवर. वाव यार, ग्रेट, कसला भारी दिसतोय हा. ते सोड, किती मोठी कामगिरी केली त्याने. म्हणजे तो आता शिमल्यात आहे. तू त्याला फोन करून आधी कॉंग्रॅच्युलेशन्स कर. अरे हो, मी तर विसरलेच होते. तूने तर त्याला ब्लॉक केलेले आहे. त्याच्याकडे बघून तुला जराही वाटत नाही त्याच्याशी बोलले पाहिजे? प्रिया, तुला किती वेळा सांगितले की मला त्याच्याबद्दल काही एक बोलायचे नाही आहे आणि त्याच्याबद्दल मला कुठलीही चर्चा नको. केली असेल त्यांनी कोणती कामगिरी, त्याच्याशी मला काय? तसाही तो एक पोलीस IPS आहे. त्याचे कामच आहे गुन्हेगाराला पकडणे आणि त्याला शिक्षा करणे. तेव्हा तो त्याच काम करतो ना, आणि मलाही माझे काम करायला हवे. बंद कर तो TV, मला नाही बघायचा. तू पण ना तन्वी, अगदी हट्टी आहेस. एकदा नको तर नको. बरं बाई, जशी तुझी मर्जी. बोलून प्रियाने गुपचूप TV बंद केला. अश्विन प्रवीणला सरळ नागपूर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला. तिथल्या PSI सोबत भेट घेऊन तन्वी रेप केस फाईल मागितली आणि त्यात प्रवीण कसा सहभागी होता याबद्दल सांगितले आणि प्रवीणवर चार्जशीट तयार करायला लावून त्याच्यावर तन्वी रेप केसमध्ये तन्वीला किडनॅप करण्यासाठी आणि ड्रग्ज पेडलिंगसाठी धारा लावल्या सांगितल्या. प्रवीणला तुरुंगात बंद केल्यावर अश्विन एकदा शेवटचे प्रवीण सोबत बोलायला गेला. अश्विन समोर बघताच प्रवीणने रागाने फणफणू लागला. अश्विन त्याला म्हणाला, मला बघून तुला बरेच प्रश्न डोक्यात आले असेल की हा अचानक माझ्या आयुष्यात कसा काय आला, क्षणार्धात माझा होत्याचे नव्हते कसे केले. एक खूप मोठी स्टोरी आहे. मी तुला लवकरातच लवकर कळवेल. तोपर्यंत आपल्या कर्माची फळे भोग. मला पकडण्याआधी माझ्या बायको मुलाचा तर विचार करायला हवा होता. हे ऐकताच अश्विन त्याची कॉलर पकडून डोळे मोठे करून त्याला म्हणाला, तू केला होता विचार एका निरपराधी मुलीचा? तिला काय काय यातना झाल्या असेल याच्या काहींना. मग मी तरी कशाला तुला माफ करू? भेटूया पुढच्या भागात.
हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.